चष्मा वापरून कंटाळा आलाय, मग आम्ही लेझर करायचा. तर बरेच वेळेस पेशंट्स आमच्याकडे येतात आणि ते विचारतात की लेसिक करायचं आहे किंवा लेझर प्रोसिजरनी माझा चष्म्याचा नंबर काढायचा आहे. तर मी आज तुम्हाला पूर्ण माहिती देईन की आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा आज वर्ल्डमध्ये कुठल्या सर्जरी केल्या जातात. तर वर्ल्डमध्ये चष्म्याचा नंबर काढायचा आहे तर त्यासाठीला क्रायटेरिया कुठला, तर 18 वर्षानंतरच्या सर्व मुला-मुलींचा चष्म्याचा नंबर काढू शकतो. तर ते कसं, तर 18च का, तर मी पहिल्यांदा ते समजून सांगेल की 18 वर्षापर्यंत आपला हा जो डोळा आहे, ह्या डोळ्याची जी लांबी आहे ही लांबी 18 वर्षापर्यंत फ्रीज होते, कारण की ती वाढू शकत नाही. का, कारण की हा आयबॉल किंवा हा डोळा आपला ह्या ऑर्बिट मध्ये म्हणजे ह्या डोळ्याच्या खोबणीमध्ये बसवलेला आहे आणि ह्या डोळ्याच्या खोबणीमध्ये जे बोन्स आहेत ते फ्रीज होतात वयाच्या 18व्या वर्षी. मग एकदा ते फ्रीज झाल्यानंतर हा आयबॉल किंवा हा जो डोळा आहे तो सॉफ्ट आहे, तो आपल्या बोन्सला पुश करून तो वाढू नाही शकणार. तर तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय मी की ह्या डोळ्याची लांबी ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये सेम असते, ती 24 मिलीमीटरच असायला हवी. जर ती 25 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर जर जास्त असेल तर पेशंट्सला -3चा नंबर येतो. लक्षात आलं. तर जर हा लेंथ ऑफ द आयबॉल आम्ही ज्याला म्हणतो की लांबी बुबळापासून ह्या रेटिनापर्यंत 24 मिलीमीटर पेक्षा 1 मिलीमीटर जर लांब असेल तर -3चा नंबर असेल, 2 मिलीमीटर लांब असेल तर -6चा नंबर असेल. याचा अर्थ कळू द्यात की या डोळ्याच्या लांबीवर तुमचा चष्म्याचा नंबर अवलंबून आहे. मग बरेच लोकांचा प्रश्नाचं उत्तर ह्यात मिळालं असेल की ह्या चष्मा मलाच का आहे. येस, तर का आहे, तर ही तुमची डोळ्याची लांबी जास्त आहे म्हणून तुम्हाला हा चष्म्याचा नंबर आहे. हे क्लिअर असेल तर मी नेक्स्ट स्टेप जातो की मग हा 18 वर्षानंतर का, तर 18 वर्षानंतर हा ऑर्बिटचा बोन फ्रीज होतो आणि हा आयबॉल सॉफ्ट असतो आणि तो बोनला ढकलून त्याची लेंथ वाढणार नाही. त्याच्यामुळे 18 वर्षानंतर चष्म्याचा नंबर युजली 99% पेशंट्स मध्ये वाढत नाही. मग तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की लेझर केल्यानंतर मला परत चष्म्याचा नंबर येईल का, तर नाही येणार, कारण की तुमच्या डोळ्याची लांबी वाढली तर तुमचा नंबर वाढणार आहे, अदरवाईज नंबर येणार नाही. नंबर वाढायला चान्सच नाहीये कारण की ऑर्बिट फ्रीज झालेला आहे, हा बोन फ्रीज झालेला आहे, डोळा ढकलू नाही शकणार. त्याच्यामुळे तुम्ही 20व्या वर्षी जरी लेझर केलं तर तुम्हाला पुढील कुठल्याही आयुष्यामध्ये चष्म्याचा नंबर येणार नाही. पण जवळचा नंबर येऊ शकतो. तो जवळचा नंबर 40 ते 45 वयांमध्ये येतो. तो बाय डिफॉल्ट सगळ्यांना येतो, तुम्हालाही येणार आहे. ओके, तर मग कुठली प्रोसिजर करायला पाहिजे. आता सगळ्यांना लक्षात आलं असेल की ह्याला मायोपिया म्हणतात. या मायोपियाचं ऑपरेशन करणं म्हणजे लेझरनी चष्म्याचा नंबर काढून घेणं, हे सगळ्या लोकांना माहिती असतं. पण लक्षात घ्या, त्या वर्ल्डमध्ये आज 2 प्रकारच्या प्रोसिजर्स केल्या जातात. वन इज अ लेझर बेस्ड प्रोसिजर आणि सेकंड इज अ लेन्स बेस्ड प्रोसिजर. मग ह्या लेझर बेस्ड प्रोसिजर आणि लेन्स बेस्ड प्रोसिजर, लेझर बेस्ड म्हणजे कुठलाही तरी लेझरचा वापर करून तुमचा चष्म्याचा नंबर काढणे, याला लेझर बेस्ड प्रोसिजर म्हणायचं. आणि दुसरी लेन्स बेस्ड मध्ये कुठल्याही लेझरचा वापर न करता आपण आर्टिफिशियल लेन्स इम्प्लांट करून डोळ्यामध्ये तुमचा चष्म्याचा नंबर काढणे, त्याला लेन्स बेस्ड प्रोसिजर म्हणायचं. आता लेझर बेस्ड प्रोसिजर म्हणजे कोणत्या, तर यामध्ये फर्स्ट आहे लेसिक, जी कॉमनली टर्म वापरल्या जाते की लेसिक करायचे किंवा लेझर करायचे. तर लेसिक हा कॉमन टर्म आहे. 25 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेत आज लोक हे लेसिक प्रोसिजर वापरतात. मग दुसरी प्रोसिजर आहे त्यामध्ये त्याला म्हणतात फेमटो लेसिक. फेमटो काय, तर फेमटो नावाचा अजून एक लेझर वापरल्या जातं ज्यामुळे तुमचा जो आपल्याला कॉर्निया कट करायचा असतो तो कटिंग सुद्धा लेझरनीच होतो. याला म्हणायचं ब्लेडलेस लेसिक.
ब्लेडलेस, कारण की ब्लेडचा कुठेही वापर होत नाही आणि लेझरनीच तुमचं डोळा कटिंग होतं. त्या लेझर कटिंगमुळे काय होतं तर कम्प्लिटली प्रिसिजन येतं की किती फ्लॅप पाहिजे, किती मायक्रॉनचा पाहिजे, किती डायमीटरवर जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं कस्टमायझेशन करण्यासाठी फेमटो लेसिक किंवा ब्लेडलेस लेसिकचा वापर होतो. तिसरी गोष्ट आहे, खूप लोकांना माहिती असते की कंटुरा लेसिक. कंटुरा इज अ टाइप ऑफ ट्रीटमेंट. ती म्हणजे काय की लेसिक करतो म्हणजे काय, आम्ही ह्या कॉर्नियावर ह्या सगळ्या लेझर प्रोसिजर्स करतो. तर लेझर प्रोसिजर ह्या सगळ्या ह्या कॉर्नियावर होतो किंवा समोरच्या पटलावर होतो. तर त्यामध्ये पहिली झाली लेसिक, दुसरी झाली फेमटो लेसिक. कंटुरा काय म्हणून सांगितलं की बऱ्याच लोकांना माहिती असते कंटुरा लॅसिक. कंटुरा इज अ टाइप ऑफ ट्रीटमेंट. काही लोक कंटुरा लॅसिक म्हणतील, काही लोक कस्टमाइज लॅसिक म्हणतील. हे वेगवेगळ्या प्रकारचे लेसिकचे नाव आहेत. तर ते ट्रीटमेंट टाइप झाले. पण कटिंग जर तुमचं लेसिक करतो म्हणजे काय करतो आम्ही की हे जे बुबुळ आहे त्याला डब्यासारखं झाकणासारखं ओपन करतो, मधनं लेझर फायर करतो आणि परत हा जशाला तसा कॉर्निया तिथल्या तिथे ठेवून देतो. हे झालं लेसिक किंवा फेमटो लेसिक. दुसरा प्रकार आलाय ज्याला स्माइल, सिल्क किंवा क्लिअर म्हणतात. मग यामध्ये आम्ही काय करतो की हा जो कॉर्निया आहे त्याला पूर्ण चकतीसारखा गोल गरगरीत त्यातला लेंटिक्युल आम्ही काढून घेतो. त्याला म्हणतात स्मॉल इन्सिजन लेंटिक्युल एक्सट्रॅक्शन, कारण की त्याचं नाव आहे SMILE, स्मॉल इन्सिजन लेंटिक्युल एक्सट्रॅक्शन. तर या प्रोसिजर्स मध्ये म्हणजे फेमटोलॅसिक झाली विच इज अ व्हेरी ॲडव्हान्स. सेकंड इज अ स्माइल लेंटिक्युल एक्सट्रॅक्शन किंवा स्माइल, क्लिअर किंवा सिल्क, हे तिन्ही नाव असेल. ह्या दोन्ही प्रोसिजर्स ह्या व्हेरी लेटेस्ट प्रोसिजर्स म्हणून आता कॉमनली ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये वापरल्या जातात. तर ह्या दोन प्रोसिजर, पण ह्यातली मला कुठली चालेल किंवा दुसरं रुटीन लेसिक करतात लोक, तर तिसरा रुटीन लेसिकचा प्रकार आहे की SBK. SBK म्हणजे काय करतो आम्ही की हा कॉर्नियाचा जो पापुद्रा आम्हाला काढून घ्यायचा आहे किंवा तो डब्यासारखा झाकण उघडायचंय, त्यामध्ये आम्ही ब्लेडच्या साहाय्याने एक मोटरला ब्लेड लावतो आणि त्यामध्ये प्रिसिजननी तो कट करून घेतो आणि मग तो लिफ्ट करतो. मग ह्या ब्लेडच्या मध्ये जेव्हा आम्ही ब्लेड वापरतो, कम्प्लिटली ती ब्लेड वापरतो, त्यामध्ये आम्हाला थोडंसं रिस्ट्रिक्शन असतं, कारण की ती ब्लेड आम्ही तयार करू शकत नाही. ती एका स्टँडर्ड साईजची आलेली असते. त्या स्टँडर्ड साईज नुसारच तुमचा फ्लॅप हा ओपन होतो. तर त्यातलं कस्टमायझेशन जे म्हणतोय मी, जे फेमटोमध्ये तुम्हाला सांगितलं की फेमटोमध्ये त्याचा फायदा काय होतो की आम्हाला व्हेरी मायन्यूट लेवलला, म्हणजे मला हवाय 8.9 मायक्रॉनचा फ्लॅप, तर तो 8.9चा मिळतो. 9 मायक्रॉन हवाय तर 9 मिलीमीटरचा डायमीटर हवाय तर 9 मिलीमीटरचा, 8.9 पाहिजे तर 8.9चा. असे वेगवेगळ्या डायमीटरचे लेन्सेस व फ्लॅप मिळू शकतात. तर त्या कस्टमायझेशन मध्ये आपल्याला तो फरक पडतो फेमटोमध्ये. SBK जो रुटीनली लोक भरपूर ऍड करतात, त्या केसमध्ये ब्लेडच्या साहाय्याने तो फ्लॅप कट करतो. तिसरा इज अ स्माइल. आता चौथी गोष्ट मी जी पहिल्यांदा सांगितली तुम्हाला की लेन्स बेस्ड प्रोसिजर म्हणजे काय. लेन्स मध्ये दोन प्रकार येतात. आम्ही काय करतो की हा जो डोळा आहे, या डोळ्यामध्ये हा कॉर्निया आहे आणि ही आपली नॅचरल लेन्स आहे. या दोघांच्या मध्ये आपण अशी एक थिन कॉन्टॅक्ट लेन्स अशी आपण ती इन्सर्ट करू शकतो आणि ती इन्सर्ट केल्यानंतर तुमचा कम्प्लिटली चष्म्याचा नंबर जाऊ शकतो. तर ह्याची ब्युटी काय, तर ही कॉन्टॅक्ट लेन्स आपण डोळ्याच्या मध्ये आपल्या नॅचरल लेन्सच्या वर इन्सर्ट करतो. मग यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण कॉर्नियाला टच करत नाही. जो आपला समोरचा एरिया आहे आणि तो एरियाला आपण टच न केल्यामुळे आपण सॉफ्टली मध्ये लेन्स इम्प्लांट करतो. तर या लेन्सची किती नंबरची लेन्स हवी टाकायला, कुठे ठेवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचे मेजरमेंट्स केल्यानंतर हे ऑपरेशन ठरतं. याला दोन प्रकार आहेत. वन इज कॉल्ड एज ICL इंट्राकोलामर लेन्स आणि दुसरी आहे IPCL इंडियन फेकिक लेन्स. ह्या दोन्ही, एक इंडियन आहे एक इम्पोर्टेड आहे. इम्पोर्टेड जी आहे ती स्वित्झर्लंड वरनं येते,
इंडियन आहे ती इथेच इम्पोर्ट होते, आपण त्याची कम्प्लिटली कॉपी केलेली लेन्स आहे. तर ह्या दोन्ही मधली कुठलीही लेन्स टाकू शकता. ज्या पेशंटला लेन्स बेस प्रोसिजर करायची आहे, मी स्वतः ऑलमोस्ट माझा 14 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 2010 मध्ये मी 2010 ते 2011 मध्ये मी पहिली लेन्स टाकली होती. ते पेशंट्स आज पण फॉलोअपला आहेत ऑलवेज, आणि भरपूर लोक तर दाखवायला पण येत नाहीत, म्हणजे नो न्यूज इज ऑलवेज गुड न्यूज, असे पण पेशंट्स आहेत. मग ह्या लेन्स बेस प्रोसिजर युजली कोणामध्ये होतात? ज्यांचा चष्म्याचा नंबर खूप जास्त आहे, किंवा जे लोक लेसिकला, फेमटोलेसिकला किंवा स्माईलला रिजेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, ते लोकांचं हे आम्ही लेन्स बेस प्रोसिजर करतो. ज्यांचा नंबर -10, -15, -18, -20 आहे, या लोकांना ही लेन्स बेस प्रोसिजर आपण करू शकतो आणि त्यामध्ये कम्प्लिटली चष्म्याचा नंबर जातो. तर मी आज तुम्हाला बऱ्याच अंशी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे चष्म्याचा नंबर घालवणे. मग तो कुठल्या प्रकारे घालू नये? आयदर तुम्ही लॅसिक करा, फेमटोलॅसिक करा, स्माईल करा, पंटुरा करा, किंवा ICL करा, किंवा IPSCL करा. ह्या सगळ्या 5-6 गोष्टींची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. पण या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल येतो तो म्हणजे डॉक्टरांचा, की एकदा तुमचे सर्व स्कॅन्स, कॉर्नियाचे, लेन्सचे, रेटिनाचे, हे सर्व स्कॅन्स बघितल्यानंतर हे ठरतं की कुठली प्रोसिजर तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर तुम्हाला कुठलाही मार्गदर्शन या गोष्टींमध्ये हवं असेल तर मी नक्की अवेलेबल आहे, तुम्ही मला भेटू शकता. धन्यवाद.